नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी आयकॉन या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतो की सध्या मुलांमध्ये करिअरबद्दल बराच गोंधळ असतो, कन्फ्युजन असतं. पालक सुद्धा बरेच संभ्रमात असतात की योग्य निर्णय जर योग्य वेळी नाही घेतला तर मग पुढे काय. आणि याच सगळ्या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. ग्रॅज्युएशन नंतरचं करिअर आणि उपलब्ध संधी हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्याच विषयी बोलण्यासाठी किंवा मग मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक श्री संभाजी बारसे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि मग आपण थेट प्रश्न उत्तरांकडे वळूया. संभाजी सर हे पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर, करिअर काउन्सिलर आणि कॉर्पोरेट ट्रेनर असून ते ग्लोबल टेक्सिस पुणेचे डायरेक्टर आहेत. त्यांना माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते 2024चा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इतकंच नाही तर भारताबाहेर सर मलेशिया, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये शैक्षणिक दौरे करून आलेले असून विविध इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला आहे. ग्लोबल टेक्सिस ही एक स्किल आणि करिअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट असून नॅस्कॉम बरोबर कोलॅबोरेटेड आहे. इथे विद्यार्थ्यांना रिसेंट ट्रेंड्सच्या कोर्सेसचं ट्रेनिंग देऊन 3 महिन्यांमध्ये जॉबसाठी रेडी केलं जातं आणि ग्रामीण भागातील जवळपास 3200हून अधिक विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळवून देण्यास सुद्धा त्यांना यश आलेलं आहे. 5 ते 15 लाखांपर्यंतच्या पॅकेजेस मिळवण्यात सुद्धा सरांनी मदत केली आहे. तर सर, वेळ न घालवता थेट आपण प्रश्नांकडे मी वळते. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच की ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी संभ्रमामध्ये असतात की नेमकं निवडायचं काय, नेमकी सुरुवात कुठून करायची. तर थेट मुद्दा हाच आहे की मुलांना तुम्ही काय सांगाल, नेमकी सुरुवात कुठून करायची. ग्रॅज्युएशन नंतर काय केलं पाहिजे आणि त्यांची करिअरची सुरुवात कशी केली पाहिजे ह्याबद्दल संभ्रम असण्याचं बिलकुल कारण नाही. तुम्ही सुरुवातीला ठरवलं पाहिजे की माझ्या क्षमता किती, माझा स्किल कसं आहे, मी कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो हे तुम्ही ठरवा. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच्या करिअरमध्ये सक्सेस होणार ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. जर का तुम्हाला असं वाटत असेल की यार माझ्या मनात संभ्रम आहे तर तुम्ही ग्लोबल टेक्सिसच्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला करिअरबद्दल काउन्सिलिंग केले जाईल की तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतात, कोणते कोर्सेस करू शकतात. ह्या पद्धतीने आपण गाईड करतो आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सक्सेस करतो. सर, पण डिग्रीपेक्षा आज स्किल्सला जास्त महत्त्व दिलं जातं, याबद्दल आपलं मत काय. आणि दुसरीकडे ग्लोबल टेक्सिस नेमकं करतं काय, तुम्ही जस्ट आता उल्लेख केला त्याबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. बघा, डिग्री म्हणजे डिग्री सर्टिफिकेट हे फक्त आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहिलेलं आहे. कंपन्या तुम्हाला तुमच्यात स्किल काय आहे, पूर्वीच्या काळात काय होत होतं की डिग्री झाली म्हणजे तुम्हाला जॉब लागत होता. पण सध्याच्या काळामध्ये तुमच्याकडे स्किल असेल तरच कंपन्या तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतात. तर ग्लोबल टेक्सिस काय करतं, ग्लोबल टेक्सिस तुमच्या ग्रॅज्युएशन प्रमाणे तुम्हाला कोर्स सिलेक्ट करण्यासाठी मदत करतं. तो कोर्स सिलेक्ट केल्यानंतर 3 महिन्यामध्ये आपण ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगसाठी आधी आपल्याकडे जे ट्रेनर आहे ते टॉप MNC कंपन्यांमधले ट्रेनर आहे, ते तुम्हाला 3 महिने ट्रेन करतात. इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून घेतलं जातं, रिझ्यूम फॉर्मॅटिंग केली जाते, प्लेसमेंटसाठी सेपरेट HR टीम काम करते. या सगळ्या गोष्टी 3 महिन्यात कंप्लीट केल्या जातात आणि तुम्हाला जॉब रेडी केल्या जातात. हीच आपल्या ग्लोबल टेक्सिसची USP आहे. या संस्थेमध्ये जॉब रेडी कोणते कोर्सेस शिकवले जातात, म्हणजे कोणत्या कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त पाहायला मिळतो. बघा, आता ग्लोबल टेक्सिस काय करतं, ग्लोबल टेक्सिस पारंपरिक कोर्सेस शिकवत बसत नाही. आपण जॉब ओरिएंटेड कोर्सेस शिकवले जातात जे की रिसेंट ट्रेंडमध्ये आता चालू आहे. त्यातील डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर तुमचं AWS आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, SAP ERPचे मॉड्यूल आहे, त्याच्यातलं SAP MM आहे, SAP HD आहे, SAP FICO आहे, ABAP आहे, HANA आहे. या सगळे मॉड्यूल प्रॉपरली रिसेंट ट्रेंडनुसार शिकवले जातात. त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर केलं जातं आणि प्लेसमेंट करून त्यांना कंपन्यांमध्ये जॉब मिळवून दिला जातो. नाही, पण हे मग जे कोर्सेसचा तुम्ही जो उल्लेख करताय ते कोर्सेस नेमके कोणते विद्यार्थी करू शकतात, म्हणजे कॅटेगरी वाईज बायफर्गेशन होतं, सिलेक्ट कसे करता तुम्ही विद्यार्थी. चांगला क्वेश्चन आहे तुमचा की कोर्सेस कोणते विद्यार्थी करू शकतात. जर का तुम्ही ग्रॅज्युएटेड आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट केलेलं असेल तर तुम्ही SAP ERPचे SAP MM आहे, SAP HD आहे, PP आहे, FICO आहे, ABAP आहे, हे कोर्सेस करू शकतात. जर का तुम्ही MBA HR आहे, MBA मार्केटिंग आहे, MBA सेल्स आहे, यांच्यासाठी तुम्हाला SAP HD मध्ये तुम्ही जाऊ शकतात. जर का तुम्ही BCA आहे, MCA आहे, MSc कम्प्युटर आहे, BSc कम्प्युटर आहे, यांच्यासाठी तुम्हाला सायबर सिक्युरिटी आहे, डेटा सायन्स आहे, AWS आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. या कोर्सेसच्या माध्यमातून ग्लोबल टेक्सिस काय करतं, तुम्हाला करिअरला एक पाथ देतं. ते पाथ दिल्यामुळे काय होतं ना, मुलं कंपन्यांच्या रिक्वायरमेंटनुसार
ट्रेनिंग घेतात, प्रिपेअर होतात आणि मुलांना जॉब रेडी करून कंपन्यांमध्ये आपण पाठवलं जातं. आणि कंपन्यांची रिक्वायरमेंटच असती आहे मुलांना तुम्ही प्रॉपर ट्रेन करून आमच्याकडे पाठवलं तर जॉब अवेलेबल आहे. नाहीतर पालक काय म्हणतात की ग्रॅज्युएशन झालंय पण इंजिनियर झालेला आहे, MBA झालेला आहे पण घरी बसलेला आहे. त्या पालकांना मला सांगायचं आहे की बाबा इंजिनिअरिंग करून नुसतं इंजिनिअरिंग करून नुसतं MBA करून तुम्हाला जॉब मिळू नाही शकत. ती परिस्थितीच राहिली नाही. तुमच्याकडे स्किल काय आहे, तुम्ही किती अपडेटेड आहात, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहेत का, ओके, तुम्ही इंटरव्ह्यूला प्रॉपर फेस करतायत का, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच ग्लोबल टेक्सिस तुम्हाला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देतं. आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रॉपर स्किल डेव्हलप करून, कम्युनिकेशन प्रॉपर करून, इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून मुलांना कंपन्यांकडे पाठवलं जातं. आणि प्रिपेअर स्टुडंट, रेडी असलेला स्किल डेव्हलप झालेला स्टुडंट जेव्हा कंपन्यांकडे येतो, कंपन्या इझिली त्यांना इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट करतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की n नंबर ऑफ कोर्सेस तिथे अवेलेबल आहेत आणि त्यानंतर मग विद्यार्थी तिथे जेव्हा शिकायला येतात, काय टाइम पिरियड असतो ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थी शिकायचा. आणि दुसरं म्हणजे आता जर कोणताही कोर्स आपण कंप्लीट करतो, आउटकम व्हॉट, प्लेसमेंट संदर्भात पालक सुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा तितकेच काय म्हणतात क्युरियस असतात की आम्हाला प्लेसमेंट मिळते का. तर माझा थेट प्रश्न हाच की प्लेसमेंट संदर्भात सांगा, प्लेसमेंटचं काय. येस, ग्लोबल टेक्सिसकडे 25 प्रकारचे रिसेंट ट्रेंडचे कोर्सेस शिकवले जातात. या कोर्सेसच्या माध्यमातून फक्त मुलांना ट्रेनिंग नाही दिले जात. रिसेंट ट्रेंडच्या कोर्सेसमध्ये 25 प्रकारच्या कोर्सेसमध्ये जो ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनला कोणता कोर्स परफेक्ट आहे यासाठी प्रॉपर करिअर काउन्सिलिंग केली जाते. करिअर काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांना त्या स्लॉटमध्ये त्या बॅचेसमध्ये एनरोल केलं जातं. ते केल्यानंतर 3 महिन्यामध्ये आमची काउन्सिलिंग टीम असेल, आमचं ट्रेनर असेल, त्यांना प्रॉपर फॉलोअप घेऊन प्रॉपर ट्रेनिंग कंप्लीट केलं जातं. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्याचं प्रिपरेशन, त्याचं फीडबॅक, त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये आलेल्या अडचणी या सगळ्या सॉल्व्ह केल्या जातात. ओके, त्यानंतर माझ्याकडे मी स्वतः प्लस आमची HR टीम कंपन्यांकडे काय रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट जाणून घेऊन मुलांना पिच केलं जातात, कोर्सेस शिकवले जातात. त्यानंतर प्लेसमेंटसाठी 40 कंपन्यांबरोबर आपला टायअप आहे. टायअप म्हणण्यापेक्षा HR कनेक्ट आहे, डायरेक्ट HR आपल्याशी कनेक्टेड आहे. त्याच्या माध्यमातून मुलांना जॉब रेडी म्हणजे स्किल रेडी स्टुडंट आपण कंपन्यांना पाठवतो. त्या माध्यमातून आतापर्यंत 3200+ स्टुडंट आपले कंपन्यांमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, जर का एखादा स्टुडंट ग्लोबल टेक्सिसकडे आला आणि त्यांनी विचारलं की सर मला जॉब मिळेल का, येस, वेलकम टू ग्लोबल टेक्सिस. ग्लोबल टेक्सिस ग्रामीण भागातील 70% विद्यार्थी ग्लोबल टेक्सिसकडे येतात. ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून आपल्याकडे कोर्सेस शिकतात. आणि आत्तापर्यंतचा जो आपला एक्सपिरियन्स आहे, 3200 स्टुडंट मार्केटला आपण एका कॉलेजपेक्षा जास्त मुलं आपण कंपन्यांमध्ये प्लेस केलेले आहे. तर आमचा एक्सपिरियन्स असा आहे की मुलांना जर का स्किल येत असेल, ते प्रॉपर ट्रेन असेल तर कंपन्यांना त्यांना जॉब सिलेक्शनसाठी किंवा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शनसाठी अडचण येत नाही. म्हणून आपला ग्लोबल टेक्सिसचा रेशो आपण सांगतो की 100% प्लेसमेंट असिस्टंट आपण देत असतो. अच्छा, मग प्लेसमेंट नंतर मुद्दा येतो पॅकेजवर, कारण की मुलांनी ऑलरेडी फी भरून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर जेव्हा त्यांना प्लेसमेंट मिळते किंवा जे जॉबला लागतात एकदम बेसिक सॅलरीवर लागतात. मग आता हा जेव्हा कोर्स आपण करतो तेव्हा त्या पॅकेजेसमध्ये काय फरक पडतो किंवा मग कुठून कुठपर्यंत पॅकेजेस असू शकतात मुलांची ह्या कोर्सेस कंप्लीट केल्यानंतर तुमच्याकडून. येस, ग्लोबल टेक्सिसकडे पॅकेजेस किती असू शकतात त्यापेक्षा अगोदर मी सांगतो की तो मुलगा कोणत्या इयरचा पासआउट आहे. 2015 ते 2025 पर्यंत पासआउट मुलांनी आपल्याकडे कोर्सेससाठी इन्क्वायरी करू शकतात. भले तुमचा गॅप असेल 16चा 17चा किंवा मॅरेज गॅप असेल, एज्युकेशनल गॅप असेल किंवा MPSC UPSCचा गॅप असेल, त्या मुलांसाठी आपण कोर्सेस प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे ग्लोबल टेक्सिसकडे आतापर्यंत 5 लाख ते 24 लाखापर्यंतचे पॅकेजचे जॉब ऑफर लेटर मुलांना मिळालेले. म्हणजे मी असं सांगेल की ग्लोबल टेक्सिस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक टर्निंग पॉईंट आहे. माझ्याकडे असे विद्यार्थी येतात की सर मला 12,000-15,000चा जॉब पाहिजे. पण माझ्याकडे असा एक विद्यार्थी आहे विठ्ठल विच्चे, तो जळगावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. त्यांनी मला सांगितलं की सर मला जॉब पाहिजे 12,000-15,000चा, पण आपण त्याला प्रॉपर ट्रेन केलं. ट्रेनिंग नंतर त्याचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सगळ्या फेजेस कंप्लीट केल्या आणि तो जॉबला लागला. आता 12.5 लाखाच्या पॅकेजवरती तो काम करतोय. म्हणून पॅकेज 5 लाखापासून तर 24 लाखापर्यंत आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. पण तुमच्यात स्किल किती आहे, तुम्ही ते कसं प्रेझेंट करतात ते आधी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाणार. ते तुम्हाला शिकवावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पॅकेजबद्दल
कोणती कंपनी किती देते. ॲव्हरेज पॅकेज जर म्हटलं तर 8-10 लाखापर्यंतचं पॅकेज ग्लोबल टेक्सिसच्या मार्फत आपण प्रोव्हाइड करतो. अच्छा. आता तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात की 70% ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही हेल्प केलेली आहे. 70% रेशिओ आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अपॉर्च्युनिटीज किती ओपन आहेत जर बोलायला गेलं तर, आणि दुसरीकडे म्हणजे उपलब्ध, आणि जे तुमचे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत? डिजिटल इंडियामुळे आफ्टर करोनामुळे पूर्ण वर्ल्ड व्हर्च्युअली गेलेलं आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी फॉर एक्झाम्पल जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, सोलापूर असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, ह्या भागातील विद्यार्थी घरी बसून सुद्धा आपल्याकडे कोर्सेस करू शकतो. आता ती पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे की तुम्हाला पुण्यातच यावं लागेल, तिथं खर्चिक बाब आहे, राहण्याचं खाण्याचं या सगळ्या गोष्टीचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही आज घरी बसून जॉब साठी ट्रेनिंग घेऊ शकतात. इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईनच अवेलेबल आहे. त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही सिलेक्ट होऊ शकता आणि घर बसल्या तुम्ही जॉब सुद्धा ऑनलाईन करू शकतात. ओके. बायकेस जर इंटरव्ह्यू पास नाही झाला तर मग त्यांना दुसरी संधी मिळते का मुलांना? येस. आपल्याकडे मुलांनी एक कंपनीकडे इंटरव्ह्यू दिला म्हणजे तिथं संधी संपत नाही. इफ तो मुलगा त्या इंटरव्ह्यूत प्लेस नाही झाला तर आपण दुसऱ्या कंपनीचा इंटरव्ह्यू त्याला देत असतो, तिसऱ्या कंपनीचा, चौथ्या कंपनीचा, म्हणजे टिल द प्लेसमेंट ग्लोबल टेक्सिस त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभी असते. ह्याच्या मागचं रिझन आहे की मला माहिती असतं की विद्यार्थी ग्रामीण भागातून, मी असं म्हणत नाही की माझ्याकडे शहरी भागातील मुलं नाही आहे, शहरी भागातील पण आहे आणि ग्रामीण भागातील पण. मी जळगाव सारख्या शहरातून येतो की तो बॅकवर्ड एरिया आहे. जळगावात जेवढं टेक्नॉलॉजीसाठी डेव्हलप पाहिजे होतं तेवढं नाही आहे. तर मला माहिती आहे की मुलांच्या पालकांचं आणि मुलांचं काय ध्येय असतं. मुलांच्या पालकांना एकच पाहिजे की माझा मुलगा एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग करतो, त्याला प्लेसमेंट मिळाली पाहिजे. तर आपण त्या मुलाच्या प्लेसमेंटसाठी जास्त काम करतो. बाकीच्या संस्थेप्रमाणे आपण फक्त स्किल ओरिएंटेड काम नाही करत. स्किल प्लस डेव्हलपमेंट प्लस प्लेसमेंट या तिघी प्लॅटफॉर्मवरती आपण काम करतो आणि तो मुलगा प्लेसमेंट होण्यासाठी आपण हेल्प करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा रोल किती महत्त्वाचा आहे मुलांसाठी? बघा, कोणतीही कंपनी विदाऊट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, विदाऊट इंटरव्ह्यू, विदाऊट स्किल टेस्ट त्यांना अलाउ करत नाही. बरोबर. आपण कंपनी वाईज फॉर एक्झाम्पल आता पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर किंवा इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड 5-6 हजार कंपन्या आयटीच्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. त्या कंपन्याचे एक बेसिक रूल आहे. फर्स्ट त्यांचा इंटरव्ह्यू प्रॉपर पाहिजे, त्यांना बेसिक स्किल आले पाहिजे, कम्युनिकेशन प्रॉपर पाहिजे, मॉक टेस्ट असतात, त्यानंतर त्यांचे GDPI असतात. या सगळ्यांचं ट्रेनिंग, या सगळ्यांचं प्रिपरेशन ग्लोबल टेक्सिस इन हाऊस करून घेतले जातात. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सेशन अरेंज केले जातात. या सगळ्या सेशनच्या माध्यमातून मुलगा त्याच्या स्किलवरती कसा डेव्हलप होईल त्या सगळ्या गोष्टीचं पॅरामीटर आपण डिसाईड करतो. फीडबॅक फॉर्म असतो, त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं आहे, त्याला स्किल किती माहिती आहे, टेक्नॉलॉजीचं नॉलेज कसं आहे, या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रिपेअर केल्या जातात त्या मुलांकडून आणि त्यांना कंपन्यांकडे इंटरव्ह्यूला पाठवलं जातं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचं जे युग आहे, चालू आहे, त्या युगामध्ये कोणकोणते स्किल्स महत्त्वाचे आहेत मुलांनी म्हणजे आत्मसात करणं? बघा, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, मोबाईल असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल, AI बातम्यांमधून पण AI बघत असतो. AI ला घाबरून चालवावं लागणार नाही. AI म्हणजे खूप काही गोष्ट वेगळ्या नाही आहे. तुम्ही स्किल डेव्हलप करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही डेटा सायन्सला जा, सायबर सिक्युरिटीला जा, सॉफ्टवेअर टेस्टिंगला जा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला जा, त्याच्यानंतर SAP ERPचे मॉड्यूल आहे, MMISD, FICO आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत करत ॲड ऑन म्हणून AI ला बघा. AI तुमचं पूर्ण एज्युकेशन किंवा पूर्ण स्किल सेट ड्रॉप नाही करू शकणार. AI तुम्हाला तुमचे जे तुम्ही काम करताय, जे ट्रेनिंग घेताय त्याच्याबरोबर ॲडॉप्ट करा. तुम्हाला हाय त्या स्किलमध्ये तुम्ही खूप सक्सेस होऊ शकतात. आणि ग्लोबल टेक्सिस तेच करतं. मुलांना स्किल ओरिएंटेड रिसेंट ट्रेंडचे कोर्सेस शिकवतं. त्याच्या कोर्सेसच्या माध्यमातून एक प्रांजळ अपेक्षा असते पालकांना की माझा मुलगा कुठेतरी लागला पाहिजे. ओके, माझ्याकडे असे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातून आले आणि ते सक्सेस झाले. त्याच्या मागचं रिझन आहे की त्यांना आपण प्रॉपर रिसेंट ट्रेंडचे कोर्सेस शिकवतो, ट्रेनिंग करतो, ट्रेनिंग झाल्यावर इंटरव्ह्यू प्रिपरेशन करतो. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनल टचअप म्हणून त्यांना सांगतो की बाबा तू ज्यावेळेस जॉब करतील त्यावेळेस 100% तुझा फोकस देऊन जॉब कर. ते फोकस दिल्यामुळे मुलं 2-3 वर्षात खूप मोठ्या पदावर जातात, खूप मोठ्या पॅकेजेसवर पोहोचतात.
सर ॲनालिसिस असतो, सर्वे असतो, त्या सर्वेमधनं प्रत्येक मुलाचं म्हणजे जो रेशिओ आलेला आहे समोर त्यामध्ये 10 पैकी 6 मुलांना परदेशामध्ये जाऊन करिअर करायचं आहे. तर मग विदेशामध्ये करिअरबद्दल आपलं काय मत आहे? कारण की मगाशी जेव्हा परिचय घेतला तेव्हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन काउन्सिलिंग केलेलं आहे किंवा करिअर संदर्भात माहिती दिली आहे, गायडन्स दिला आहे. तुमचं वैयक्तिक मत जाणून घ्यायला आवडेल. बघा, विदेशात करिअर करायला प्रत्येक मुलाचं ड्रीम असतं, स्वप्न असतं की यार मला विदेशात जायचं आहे. पण मी असं सांगेल की प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही स्वतःचं आर्थिक परिस्थिती काय आहे, ओके, त्यानंतर तुमचे स्किल काय आहे, तुमच्या क्षमता किती आहे ह्या ओळखा, त्यानंतर डिसाईड करा. ग्लोबल टेक्सिस काय करतं? ग्लोबल टेक्सिस मुलांना त्यांच्या स्किलनुसार त्यांच्या क्षमतेनुसार कोर्स अलॉट करतं. त्यानंतर त्या मुलाला त्या कोर्ससाठी 100% प्रिपेअर केलं जातं. प्रिपेअर केल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर तो मुलगा कंपनीसाठी जॉब रेडी होतो. विदेशातल्या कंपन्यांमध्ये सुद्धा तो इंटरव्ह्यू देऊ शकतो. आजच्या जमान्यामध्ये ऑनलाईन व्हर्च्युअल सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे माझा ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा फॉरेनच्या कंपन्यांमध्ये आज इंटरव्ह्यू देतोय आणि सिलेक्ट होतोय. त्यातलीच एक सायली महाजन म्हणून आहे, माझी आयर्लंडला काम करते, 60 लाखाच्या पॅकेजवरती काम करते आहे. त्यानंतर कलकत्त्याचा मुलगा आहे, ऑनलाईन बॅचचा मुलगा आहे, 25 लाखाच्या पॅकेजवरती तो दुबईला काम करतोय. हे तर झालं परदेशातलं करिअरसाठी. हे सगळे मुलं ही 1-2 उदाहरणं सांगतोय. माझ्याकडे 3200 स्टुडंटपैकी बऱ्यापैकी मुलं हे आयर्लंड असेल, दुबई असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, त्याच्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करताय आणि चांगल्या पॅकेजेसवरती काम करतायत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जाण्यापेक्षा तुमची आर्थिक परिस्थिती जर का कमी असेल किंवा पैसे जर का तुम्हाला खूप जास्त खर्च करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ग्लोबल टेक्सिसकडे येऊन कोर्स करून तुम्ही त्या विदेशातली किंवा फॉरेनच्या कंपन्यांबरोबर इंटरव्ह्यू देऊ शकता आणि सिलेक्ट होऊ शकतात. हे झालं फॉरेनचं. ह्याच प्रकारे माझे जे विद्यार्थी आहे ग्लोबल टेक्सिसचे विद्यार्थी आहे, पुणे असेल, मुंबई असेल, त्यानंतर अहमदाबाद असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, इथे पण खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यातलाच एक तुम्हाला मागे उल्लेख केलेला मी सांगितलं, जळगावचा विठ्ठल उच्चे, तो इन्फोसिसला 12 लाखाच्या पॅकेजवर काम करतोय. साधारण कुटुंबातील मुलगा आहे. विदर्भातील स्नेहल म्हणून आहे, ती 8.5 लाखाच्या पॅकेजवरती आज अहमदाबादला काम करते आहे. त्याच नंतर प्रवीण आहे भुसावळचा. म्हणजे हे सगळे मुलं ग्रामीण भागातले आहे. त्यांनी हा कोर्स कंप्लीट केला आणि मग त्यांना येस जॉब मिळाला. तो प्रवीण भुसावळ म्हणजे तालुका प्लेस आहे तिथला विद्यार्थी आहे. तो 10 लाखाच्या पॅकेजवरती पुण्यात काम करतोय. त्याच्यानंतर प्रशांत काटकर आहे पुण्याचा, तो इन्फोसिसला 12 लाखाच्या पॅकेजवर काम करतोय. असं नाहीये की मुलं ग्रामीण आणि शहरी भागातली, प्रत्येक पालकांच्या अपेक्षा असणारी मुलं आपल्याकडे येतात. ग्रामीण असो शहरी असो, त्या सगळ्या मुलांना आपण जॉब रेडी बनवतो आणि प्लेसमेंटसाठी कंपन्यांकडे पाठवतो. आणि त्यांच्याकडे स्किल जर असेल ना, आपण आपल्याकडे जी टीम आहे ती खूप स्ट्रॉंग टीम आहे. म्हणजे ट्रेनर असेल, काउन्सिलर असेल, या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रोसेस करून घेतल्या जातात आणि इझिली ते कंपन्यांमध्ये सिलेक्ट होतात. अच्छा सर, एक वेगळा प्रश्न विचारते थोडासा. जर कोर्सेस तुमचे बायकेस नाही केले आणि ऑलरेडी जर एक्सपिरियन्स असेल, नॉलेज असेल, तर मग ती व्यक्ती जर तुमच्याकडे आली तर तुमचे इंटरव्ह्यूचे चार्जेस वगैरे घेऊन तुम्ही तशा प्लेसमेंट्स देऊ शकता का मुलांना? आपल्याकडे जे कोर्सेस चालताना हे ॲज पर क्लायंट रिक्वायरमेंट चालतात. एखाद्या मुलाला जर का सर मी बाहेर कोर्स केला आणि तुमच्याकडे मला प्लेसमेंट द्या, आपण तसं करू शकत नाही. कारण कंपन्यांची रिक्वायरमेंट काय, कंपन्यांचं स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते. त्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट वरती आपण मुलांना ट्रेन करतो. त्याच्यामुळे आपण 100% प्लेसमेंटची जी गॅरंटी देतो ना, ती ह्याच्यामुळेच. कारण आम्हाला माहिती आहे की कंपन्यांना काय लागतंय. तर त्या मुलांनी आपल्याकडे जर का कोर्स केला, 3 महिन्याचा प्रश्न आहे. फुल टाइम कोर्स की पार्ट टाइम? पार्ट टाइम कोर्स आहे हा कोर्स. म्हणजे तुम्ही ऑनलाईन करू शकतात, ऑफलाईन करू शकतात. ऑनलाईन इव्हिनिंगला बॅचेस असतात, मॉर्निंगला बॅचेस असतात. मुलांच्या एखादा मुलगा जर जॉब करत असेल त्या जॉबच्या टायमिंगनुसार कोर्सेस हे फ्लेक्झिबल केले जातात. ग्लोबल टेक्सिस इतक्या विद्यार्थ्यांना जॉब देते, तुम्ही सेमिनार्स घेतायत, करिअर गायडन्स करतायत, यामध्ये तुम्हाला साथ कोणाची आहे हे सांगा आमच्या प्रेक्षकांना. आणि तुमचा मोलाचा सल्ला आमच्या प्रेक्षकांना, पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना. कसं आहे, ग्लोबल टेक्सिसच्या यशामागे आई वडिलांचा हातभार आहेच. त्याचबरोबर माझ्या पत्नीची पण मुलाची साथ आहे. त्याचबरोबर ग्लोबल टेक्सिस साठी
काही वरिष्ठ आणि सिनियर लोक ॲडवायझरी म्हणून काम करतात. त्यातीलच धाराशिवचे डॉक्टर भालचंद्र उच्चे हे माजी प्राचार्य आहे. त्यांचंही अनमोल मार्गदर्शन आपल्या ग्लोबल टेक्सिसला लावत असतं. त्याच प्रकारे मनमाडचे वरिष्ठ श्री वसंत नामागवळी आहे. त्यांचा सतत मार्गदर्शन, फोनवर सल्ला असतो की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्याचबरोबर एक विशेष पर्सन आहे एज्युकेशनमध्ये काम करणारा श्री कृष्णा गटरी, जळगावचे आहे. त्यांचंही विशेष मार्गदर्शन, ॲडवाईस केलं जातं त्यांच्याकडून आपल्याला की सर ह्या पद्धतीने सेमिनार घेतले पाहिजे, मुलांना या पद्धतीने ट्रेन केलं पाहिजे. हे सगळे लोक ग्लोबल टेक्सिसच्या यशाच्या पाठीमागे आहे. त्याचबरोबर ग्लोबल टेक्सिसचं ट्रेनरची टीम असेल, काउन्सिलिंगची टीम असेल, HR टीम असेल, या सगळ्या टीममुळेच मी एवढ्या विद्यार्थ्यांना प्लेस करू शकलो आणि पुढे प्लेस करणार आहेत. एक मुलाचा सल्ला तुम्ही मला विचारला की विद्यार्थी जेवढे पण ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी, आता बऱ्याच युनिव्हर्सिटीचे एक्झाम संपत आहे, काही विद्यार्थी MPSC करताय, UPSC करताय, त्यांचे गॅप असेल, त्या सगळ्यांना मला ॲज अ करिअर काउन्सिलर म्हणून विनंती आहे की तुम्ही जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी सक्सेस नाही आहे, तर ग्लोबल टेक्सिसकडे या. तुम्हाला पुढच्या 3 महिन्यात सक्सेस करून घरी पाठवलं जाईल, एखाद्या कंपनीत जॉब दिला जाईल. हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लोजिंग नोट म्हणून सांगतो. अगदी. तर आपण पाहत होतो हा संपूर्ण एपिसोड खूप महत्त्वाचा होता, कारण की तुमच्या करिअर गायडन्सबद्दल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, सल्ला दिलेला आहे आणि तुमच्या ही सगळी माहिती कामालाच येणार आहे. त्यामुळे तुमचा पाल्य किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर एकदा, म्हणजे मी तर म्हणेन एकदा तरी करिअर गायडन्स घ्याच, कारण की तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, सल्ला दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. पुढारी न्यूजचे पण खूप खूप आभार की त्यांनी मला विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी, करिअरबद्दल माहिती देण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल पुढारी न्यूजचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. सो पुढारी आयकॉन या विशेष कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.